मनस्ताप होतो. तुम्ही काही चॅनलवाले बघा, हे अजित पवारांनी असं, अरे अजित पवारांचा काही संबंध आहे? माझा दुरान्वय पण संबंध नाही, फक्त पक्षाचा तो कार्यकर्ता होता. मग आम्ही काही कार्यकर्ता, उलट तुम्ही पत्रकार मित्रांना सगळ्यांना माझे ह्याच्याबद्दलचे मत किती स्पष्ट आहेत, माझे विचार किती स्पष्ट आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. आणि मी जर कुणी जवळचा असो लांबचा असो त्याचा विचार आपण करत नाही. कायदा सर्वश्रेष्ठ आहे, प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लग्न झालेल्या ज्या मुली असतात त्यांच्या बाजूने तर अधिक आपण कडक कायदा केले. ही बाब गंभीर आहे, बरोबर आहे. काल तुम्ही म्हटलात की लग्नाला जाणं माझा काही दोष आहे. माळेगावच्या सभेत मात्र आपण जी भूमिका मांडली त्याच्यानंतर तिथं हास्य विनोद रंगला. इतकं गंभीर प्रकरण असताना नाही, एक मिनिट, तुम्हाला साधं कळतं का? मी भाषणात काय बोललो की अँकर लोक आणि मीडियाची लोक मी लग्नाला गेलो म्हणून माझा फोटो दाखवतात. दाखवले ना का नाही दाखवले? हा, माझा काही संबंध. मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे? मी तिथं लोकांना असं म्हणलं की बा असं जर माझ्यावर ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही. मी लग्नाला नाही जाणार. त्याच्यानंतर समोरची लोक असली त्याला माझा काय दोष आहे? त्यानंतर आपण पण हसलात. एक मिनिट, असू द्या ना. मग दोष माझा नसताना तुम्ही मला का दोषी धरताय? दोष आहे का माझा? ज्यांच्या घरातल्या मुलीचं हे झालंय, कसपटेंच्या वडिलांना विचारलं की अजित पवार कशा विचारायचे आहेत आणि काय, आणि काल ते माझ्याशीच बोलले. तुम्हाला काय आहे, अजित पवारांच्या शिवाय उद्योग नाहीये. काही माझा कुठलाही संबंध नसताना. एक मिनिट, अनेक हजारो कार्यकर्त्यांच्या लग्नाला तुम्ही उपस्थित राहता, त्याच्याबद्दल कोणाचा आक्षेप नाहीये. अहो, कसपटेंच्या मुलीचं दुःखद घटना घडली, त्याला माझा काय दोष आहे मला सांगा ना. तुम्ही अनेक चॅनलवाले, तुमचा पण दाखवतोय काय नाही मला माहित नाही, पण अनेक चॅनलवाले दाखवतात. माझा काय संबंध आहे? मी त्या तशा पद्धतीनं कृत्य करत. धक्कादायक आहे, अशी घटना होणंच चुकीचं आहे. आणि मला वाटतं की आता सगळे आरोपी पकडलेले आहेत, सक्त कारवाई होईल अशी मला आशा आहे. साहेब, हे आरोपी पकडले असले तरी ते तळेगावमध्येच 7 दिवस होते बिर्याणी खात असलेला व्हिडिओ आहे तो समोर आलेला आहे. आपण गृहमंत्रीपद सांभाळलेलं आहे. पोलिसांचे फेल्युअर म्हणायचं का? त्याच भागात असून सुद्धा सापडत नव्हतं. थोडंसं पॉलिटिकल नेक्सस असल्यावर थोडासा डिले हा अपेक्षित करत जावा. आता तुम्ही पण त्याला काही इलाज नाही. काल माळेगावला एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात अजितदादा माझा काही संबंध नाही असं सांगत असताना इथं हसले, समोरचे लोक सुद्धा हसली. एवढ्या गंभीर प्रकरणावर अशा प्रकारे उपमुख्यमंत्री अजितदादांनी हसावं हे बरोबर आहे वाटते का आपल्याला? मी पाहिलं नाही की नक्की एक्झॅक्टली त्याचा रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट काय होता, त्याच्या आधी नंतर काय ते बोलले. पण शेवटी हेही लक्षात घेतलं पाहिजे की एखाद्या घरातली घटना घडली तर आता अनेक जण सगळ्याच राजकारण्यांच्या बरोबर संबंधित असतात. त्याच्या घरातल्या घटनेवर माझं कोणतं नियंत्रण नसतं. त्यांनी त्या व्यक्तीने त्याच्या सुनेला त्रास दिला, ती अगदी आत्महत्येपर्यंत किंवा तिचा मृत्यू झाला, ही घटना त्याच्या घरातली झालेली आहे. आणि ठीक आहे, अनेकांबरोबर फोटो असतात, पण राजकारणी किंवा जो कोणी पदाधिकारी आहे तो सांगत नाही की बाबा हे असं करा आणि तसं करा. त्याचं प्रोत्साहन नसतं. फक्त एकदा गुन्हा झाला की त्या गुन्हेगारांना या सगळ्या राजकारण्यांनी पदावर बसलेल्या लोकांनी मदत करू नये एवढी माफक अपेक्षा आहे. आता त्यांच्या घरात काय घडले याला अजित पवार जबाबदार असू शकतात असं मला वाटत नाही. त्या प्रकरणाची संबंधित भाषण करत होते की माझ्या त्या प्रकरणाशी संबंध नाही, मी लग्नाला गेलो होतो, पण त्याच्यानंतर जी भूमिका मांडली त्यामध्ये मांडत असताना मात्र तोच विषय धरून असताना ते मी बघितलं नाही एक्झॅक्टली हास्य का झालं हे मी बघितल्याशिवाय त्याच्यावर कॉमेंट करणं योग्य नाही. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर.